नमस्कार. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे तुम्हाला म्हणजे आपल्या तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी बांधवांना ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजात मदत मिळेल. सोबतच महसूल विभागातले ताजे अपडेट्स, शासन निर्णय आणि महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शनही मिळेल. आणि हो, शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर योजनांची अचूक माहिती पोहोचवणं हा सुद्धा आमचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. तर आज आपण असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. जळगाव जिल्हाधिकारी यांनी वारस नोंदी संदर्भात एक नवीन परिपत्रक काढलंय आणि आज आपण त्याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आता बघा, तलाठी म्हणून काम करताना किंवा एक सामान्य शेतकरी म्हणून आपल्या जमिनीच्या नोंदी करताना अनेकदा प्रश्न पडतो नाही का, की या वारस नोंदी किंवा मयत नोंदी नक्की कशा करायच्या, नेमके नियम कोणते? कधी कधी काय होतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात आणि त्यामुळे कामात एकसारखेपणा राहत नाही. तर याच समस्येवर एक ठोस उपाय म्हणून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी एक नवीन परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकामुळे ही सगळी प्रक्रिया एकदम सुटसुटीत, एकसमान आणि पारदर्शक होणार आहे. चला तर मग या परिपत्रकात नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण हे संपूर्ण परिपत्रक 6 भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण या परिपत्रकाची ओळख आणि त्याचा उद्देश काय आहे ते पाहू. त्यानंतर अविवादित आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये काय प्रक्रिया आहे, यामागे कायदेशीर नियम काय आहेत, तलाठ्यांची कर्तव्य कोणती आहेत आणि शेवटी या सगळ्याचा सारांश काय आहे हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, परिपत्रकाची ओळख आणि उद्देश. तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने 20 डिसेंबर 2025 रोजी हे परिपत्रक काढलंय. आता प्रश्न असा आहे की याची गरज का पडली? तर याचं मुख्य कारण म्हणजे वारस नोंदी आणि मयत व्यक्तींच्या नोंदी घेताना संपूर्ण जिल्ह्यात एकच प्रमाणित आणि पारदर्शक पद्धत असावी. यामुळे तलाठ्यांच्या कामात जी विसंगती दिसायची ती पूर्णपणे दूर होईल. आता अनेकांना प्रश्न पडेल की परिपत्रक म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक अधिकृत निर्देशपत्र असतं. जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यालयांमध्ये नियमांची आणि कामाच्या पद्धतीची अंमलबजावणी एकसारखीच व्हावी यासाठी हे काढलं जातं. यामुळे काय होतं तर कामातला गोंधळ टाळला जातो आणि प्रशासकीय कामात एक प्रकारची सुसूत्रता येते. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अविवादित वारस नोंदी प्रक्रिया. अविवादित म्हणजे अशी प्रकरणं जिथे वारसांमध्ये आपापसात कोणताही वाद नाहीये, सगळं काही स्पष्ट आहे. अशावेळी नक्की काय प्रक्रिया फॉलो करायची ते आता पाहूया. अविवादित प्रकरणांसाठी अगदी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी अर्ज स्वीकारणे. दुसरी पायरी, आणि ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, लक्षात घ्या, फक्त अर्ज करणाऱ्याचं नाव नाही तर मय्यत व्यक्तीच्या सर्व कायदेशीर वारसांची एक संपूर्ण यादी तयार करणे. आणि तिसरी पायरी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 150 नुसार एक जाहीर नोटीस काढून फेरफार नोंद घ्यायची. अगदी सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे. चला आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे, कायदेशीर तरतुदी आणि नियम. एक गोष्ट इथे स्पष्ट करतो, हे परिपत्रक काही नवीन कायदे बनवत नाहीये. उलट जे कायदे आणि नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करायची यासाठी हे स्पष्ट निर्देश देतं. आता हा मुद्दा बघा, हा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश आहे. अनेकदा काय होतं, कामाच्या सोयीसाठी पहिला वारस व इतर अशी नोंद केली जाते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. 1991च्या शासन निर्णयानुसार 7/12 उतार्यावर सर्वच्या सर्व वारसांची नावं दाखल करणं बंधनकारक आहे. त्यामुळे ही जी एक सामान्य चूक व्हायची ती ह्या परिपत्रकामुळे आता सुधारली जाईल. या परिपत्रकाचा आधार काही महत्त्वाच्या कायदेशीर कलमांवर आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं कलम 50 जे जाहीर नोटीस देण्याची प्रक्रिया सांगतं. कलम 149 सांगतं की हक्क मिळाल्यावर तलाठ्याला कळवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि कलम 154 नुसार फेरफार नोंदवही आणि तक्रार प्रकरणांची नोंदवही कशी ठेवायची हे स्पष्ट होतं. आणि यासोबतच हिंदू वारसा कायदा 1956 नुसार मुलींना संपत्तीत समान हक्क देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. मला खात्री आहे की ही माहिती आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत असेल. मग अशाच महत्त्वाच्या आणि नियमित अपडेट्ससाठी आपल्या तलाठी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आत्तापर्यंत आपण अविवादित प्रकरणांबद्दल बोललो, पण जर वारसांमध्येच वाद असेल किंवा प्रकरण गुंतागुंतीचं असेल तर काय? तिथे प्रमाणित प्रक्रिया लागू होत नाही.
अशा वेळी काय करायचं याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला या 4थ्या विभागात मिळतं. चला पाहूया. अविवादित आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, अविवादित नोंदी तलाठी जाहीर नोटीस देऊन थेट घेऊ शकतात. पण जर प्रकरण वादग्रस्त असेल तर त्याची नोंद तक्रारी नोंदवही म्हणजेच गाव नमुना 8 मध्ये करावी लागते आणि ही नोंद तलाठी प्रमाणित करू शकत नाहीत. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाचीच गरज असते आणि दोन्ही पक्षांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयात जाण्यास सांगितलं जातं. आता एक विशेष आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, हिंदू वारसा कायदा. हे परिपत्रक अगदी स्पष्टपणे सांगतं की मुलींना किंवा महिला वारसांना डावलून फक्त पुरुष वारसांची नावं लावणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कायद्यानुसार मुलींसहित सर्व कायदेशीर वारसांची नावं नोंदवणं बंधनकारक आहे. कायद्याचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित होतं. चला, आता आपण 5व्या विभागाकडे आलो आहोत. या परिपत्रकात तलाठ्यांची कर्तव्य आणि जबाबदारी काय आहे हे अगदी स्पष्टपणे नमूद केलं आहे. आपण एक प्रकारे तलाठ्यांसाठीची एक चेकलिस्टच पाहणार आहोत, जेणेकरून कामात कोणतीही चूक होणार नाही. तर ही आहे तलाठ्यांसाठी एक सोपी चेकलिस्ट. पहिलं, अर्जासोबत आलेल्या सगळ्या कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करा. दुसरं, सर्व कायदेशीर वारसांची नावं नोंदीमध्ये आहेत याची खात्री करा. तिसरं, अर्ज मिळाल्या लगेच कार्यवाही सुरू करा. समजा काही तांत्रिक अडचण आली तर वेळ न घालवता लगेच हस्तलिखित नोटीस तयार करा. आणि हो, तक्रारींची नोंदवही व्यवस्थित ठेवा आणि एकदा प्रमाणित झालेल्या नोंदीत वरिष्ठांच्या आदेशाशिवाय कोणताही बदल करू नका. ही सर्व आपल्या तलाठी बांधवांची जबाबदारी आहे. चला तर मग, आता आपण या संपूर्ण विश्लेषणाचा शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, जे प्रत्येक तलाठी आणि शेतकऱ्याने कायम लक्षात ठेवले पाहिजेत, ते आता सारांश रूपाने पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक आकडा फक्त लक्षात ठेवा, 100%. हो, 100% कायदेशीर वारसांची नावं फेरफार नोंदीमध्ये आलीच पाहिजेत. यामध्ये कोणताही अपवाद नाही, कोणतीही सूट नाही. एकही कायदेशीर वारस सुट्टा कामा नये. या परिपत्रकाचे आपण 4 मुख्य स्तंभ म्हणू शकतो. पहिला आहे एकसमानता, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात कामाची एकच पद्धत. दुसरा आहे कायदेशीरता, म्हणजे प्रत्येक कार्यवाही ही कायद्याच्या चौकटीतच झाली पाहिजे. तिसरा संपूर्णता, म्हणजे मुलींसहित सर्व वारसांची नोंद झालीच पाहिजे. आणि चौथा स्तंभ आहे स्पष्टता, म्हणजेच अविवादित आणि वादग्रस्त प्रकरणांसाठी स्वतंत्र आणि स्पष्ट प्रक्रियांचं पालन केलंच पाहिजे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. ही जी प्रमाणित कार्यपद्धती आता लागू झाली आहे, त्यामुळे भविष्यात जमिनीचे वाद आणि न्यायालयीन खटले कमी होण्यास खरोखरच मदत होईल का? कारण शेवटी या परिपत्रकाचा उद्देश तर तोच आहे. यावर नक्की विचार करा. मला आशा आहे की हे सविस्तर विश्लेषण आपल्याला नक्कीच आवडलं असेल आणि ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरली असेल. तर मग अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि नियमित अपडेट्ससाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू करायला विसरू नका. धन्यवाद.